आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करत आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आज या अक्कलकोट तालुक्यामध्ये 3 नगरपालिका आहेत। 3 नगरपालिकेपैकी एक दुधनी नगरपालिका, महेंद्रगिरी नगरपालिका आणि अक्कलकोट नगरपालिका, तसेच ग्रामीण भागामध्ये जे घरकुल मंजूर झालेले आहेत, रमाई आवास योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना, या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। आज अक्कलकोट तालुक्यामध्ये व शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी घरकुलचे काम अर्धवट थांबलेले आहे। आज तुम्ही वाळू घ्यायला गेला तर एका गाडीला 50 ते 40 हजार रुपये मोजावं लागतंय आणि ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी 1.5 लाख रुपये दिला जातो, पण शहरा भागामध्ये 2.5 लाख दिला जातो। पण घरकुलला जर 50 हजार रुपये वाळूसाठी लागत असेल तर 1.5 लाखामध्ये 2.5 लाखामध्ये घरकुल शक्य आहे का? यासाठी शासन नियमाप्रमाणे 5 बरास वाळू रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थीला तात्काळ देण्यात यावं व तसेच अक्कलकोट तालुक्यामधील सर्व रमाई आवास योजनेचे जाचकाठी रद्द करावे। तसेच अक्कलकोट तालुक्यातील नव्याने काढण्यात येणारा रेशन कार्ड आणि दुबार कार्ड तात्काळ देण्यात यावे। तसेच श्रावणबाळ आणि निराधार योजनेचं हे गेल्या अनेक महिन्यापासून मीटिंग झालेलं नाही, तात्काळ मीटिंग बोलवून त्या नव्याने प्रकरण मंजूर करण्यात यावे आणि थकीत जे अनुदान आहे लाभार्थ्यांचं श्रावणबाळ योजना व निराधार योजनेचं ते त्वरित त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावे व तसेच या अक्कलकोट तालुक्यामधील मागासवर्गीय जे मशानभूमी आहेत त्यांना काही त्या ठिकाणी अडचणी आहेत, त्यांना त्या ठिकाणी ग्रामीण भागामधल्या मशानभूमी त्यांना गावठाण हद्दीत मशानभूमी स्वतंत्र उतारा देण्यात यावा आणि त्यासाठी रस्ता पाण्याची सोय करण्यात यावी व तसेच या सोलापूर ते अक्कलकोट या नव्याने 4 पदरी रोड जे होत आहे व तसेच अक्कलकोट लगत शहर लगत रिंग रोड होत आहे, त्या रिंग रोडचे भूसंपादन जमीन केलेल्या शेतकऱ्यांचं अजूनही मोबदला मिळाला नाही। काय भूसंपादन अधिकाऱ्याकडून पैशाची अपेक्षाची व मागणी होत आहे, तरी त्वरित त्या ज्या शेतकऱ्यांचे मोबदला मिळाला नाही त्वरित देण्यात यावा व तसेच या अक्कलकोट तालुका ग्रामीण भागामध्ये या विविध आमच्या जे मागण्या आहेत त्वरित या तहसीलदारांनी आमच्या मागण्या मान्य करून तात्काळ या सर्व मागण्याचं त्यांनी पूर्तता करावा, अन्यथा आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये अक्कलकोट सोलापूर महामार्गावरती मोठं एक रास्ता रोको आंदोलन ठेवण्याचा इशारा या प्रसंगी आम्ही देतो।